नमस्कार. जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अलीकडच्या काळात सर्वांच्या झोपेच्या वेळा बदललेल्या आहेत. मध्यरात्रीनंतरही मुले जागी राहतात आणि त्यांना शाळांसाठी लवकर उठावं लागतं आणि त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या. या निमित्ताने बरेच प्रश्न चर्चेत आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याऐवजी आपण जर मुलांच्या झोपेच्या वेळा बदलल्या तर काय वाईट आहे असाही प्रश्न एका बाजूने विचारण्यात येतोय, तर दुसऱ्या बाजूने आजकालची जीवनशैली ही वेगळी झालेली आहे. कोविड काळापासून बऱ्याच पालकांचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पालकांचीच कामं सुरू असतात. तर मुलं कशी काय झोपी जातील आणि सकाळी उठवताना मुलांना, पालकांना आणि मुलांना दोघांनाही त्रास होतो. तर त्या अर्थाने शाळा या उशिराच असणं योग्य असल्याचं मतही एका बाजूला बघायला मिळतंय. बरीचशी मुलं सकाळी उठायला त्रास देतात, मग शाळेला उशीर होतो. तास सुरू असताना मुलांना झोप येते आणि अपुऱ्या झोपेचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि अशा बऱ्याच गोष्टींबाबत पालक आणि शिक्षक गटांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. मुलांची झोप हा महत्त्वाचा मुद्दा आहेच, पण म्हणून त्यासाठी शाळांच्या वेळा बदलणं कितपत योग्य आहे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे. दरम्यान याच संदर्भात मुंबईतून पालकांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात. मुलांच्या झोपा पूर्ण होत नसल्यामुळे जे शाळेच्या वेळेबद्दल सगळं सध्या चालू आहे, माझ्या मते असं आहे की 1ली ते 4थीच्या मुलांच्या शाळा या दुपारी असाव्यात आणि 5वी ते 10वीच्या मुलांच्या शाळा या सकाळी असाव्यात. कारण त्यांना एक शिस्त आणि सवय लागते पुढच्या आयुष्यासाठी. आणि झोप पूर्ण न होण्यासाठी फक्त शाळा हे एक कारण नाही आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं कारण सध्याचं जे आहे ते आहे मोबाईल. आता मोबाईल ते म्हणजे तुम्ही टाळू शकत नाही, पण मोबाईल हा कसा वापरावा, कसा हाताळावा हे प्रत्येक पालकाने बघायला हवं असं मला वाटतं. आता तर मला योग्यच वाटतं ह्या मुलांचा टायमिंग आत्ताचा. नंतर मोठेपणी थोडा लेट केला तरी चालेल. पहिल्या मुलांचं कसं होतं की सकाळी लवकरच असायचे, कामाला लवकर जाणं असायचं किंवा लवकर सगळ्या गोष्टी असायच्या. आत्ता तसं नाही आहे. आत्ता मुलांचं पण खूप वेगळं झालं आहे आणि पालकच महत्त्वाचे उशिरा असतात, कारण त्यांची कामं लेटपर्यंत असतात. त्यामुळे झोपणं उशिरा आहे, मुलांचं झोपणं उशिरा आहे. त्यामुळे हे लवकरात लवकर उठणं नाही आहे. पण छोटी आहेत त्यामुळे त्यांना कसं रडत उठणं हे ते, त्याच्यासाठी छोट्या मुलांना थोडी लेट असावी शाळा, मोठ्या मुलांना तर लवकरच असावी. लहान मुलांचे फक्त वेळा ह्या उशिरा असाव्यात आणि मोठ्या मुलांना सांगायची काहीच गरज पडत नाही. ते त्यांचं ते बरोबर करतात. त्यामुळे हा त्यांचा निर्णय योग्य आहे असं आम्हाला तरी वाटतंय. दरम्यान याच संदर्भात कल्याणच्या शारदा मंदिर शाळेतून आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी आढावा घेत शिक्षक आणि पालकांशी बातचीत केलेली आहे. पाहूयात. मी आता कल्याणच्या शारदा मंदिर हायस्कूलमध्ये आहे आणि इथे राज्य शासनाने जो निर्णय घेऊ पाहत आहेत, राज्यपालांचा जो निर्णय आहे की शाळेच्या वेळामध्ये बदल व्हावे. काय आहे नेमकं शाळेच्या वेळातला बदल? जी लहान मुलं आहेत ती सकाळी उठत नाहीत किंवा त्यांना शाळेत येताना त्रास होतो. अगदी काही मुलं डोळे सुद्धा येतात आणि त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. याच अनुषंगाने महाराष्ट्र शासन आता तज्ज्ञांच्या मतानुसार काहीतरी निर्णय घेऊ पाहत आहे. परंतु या निर्णयामध्ये शिक्षकांचं काय मत आहे, पालकांचं काय मत आहे, मुख्याध्यापकांचं काय मत आहे, त्यानंतर एकंदरीत शाळेची परिस्थिती कशी असेल याचा आढावा आम्ही घेतलेला आहे. या आढाव्यानंतर काही पालकांचं मत आहे की शाळा ह्या सकाळच्याच असाव्यात, काही पालकांचं मत आहे सकाळच्या शाळा असाव्यात पण त्या थोड्या उशिरा असाव्यात, तर काही शिक्षकांचंही तसंच मत आहे. परंतु आता राज्य शासन याच्यावर कशा प्रकारे शिक्कामोर्तब करत आहे, तज्ज्ञ, त्यानंतर शिक्षक, त्यानंतर पालक, मुख्याध्यापक या सगळ्यांचा सारासार विचार करता मुलांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होणार नाहीत याच दृष्टिकोनातून चांगला निर्णय घेण्याचा राज्य शासनाचा मानस दिसतोय. यापुढे हा निर्णय कसा घेतला जाईल हे पाहावं लागेल. किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण. त्यांची झोप होऊ शकत नाही, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. म्हणजे तुम्ही जर का आता सध्या आकडेवारी पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना आता अटॅक येणं आहे, त्यांना मधुमेहासारखं गंभीर आजाराची लागण होणं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण जे पाहत आहोत यांची झोप न होणे
मला वाटतं कदाचित यामुळेच त्यांनी असं म्हटलं असावं की लहान मुलांची शाळा दुपारी असायला पाहिजे. म्हणजे पूर्वीचा काळ जर का सोडला तर आता मात्र ही काळाची नितांत गरज आहे असं मी म्हणेन. झोपेतच जर मुलं आलीत शाळेत आणि शिक्षकांनी त्यांना कितीही चांगलं समजावून सांगण्याचा किंवा शिकवण्याचा प्रयत्न जर केला तर ते कॅच करू शकणार नाही, ग्राफ्स करू शकणार नाही ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चितच जो आपला शासन निर्णय होण्याची शक्यता जी आहे किंवा आपल्या राज्यपाल महोदयांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे असं मला निश्चितच वाटतं. सकाळी उठून ती मुलं सगळी शाळेत येणार असतात आणि शाळेत जर त्यांची झोप पूर्ण न होता आली ती तर नक्कीच शाळेत ज्या काही ॲक्टिव्हिटीज होणार आहेत, आपण म्हणतो की मुलांचा सर्वांगीण विकास शाळेत होतो, तर मग ह्या सर्वांगीण विकासामध्ये मुख्य अडथळा ही त्यांची झोपच जर आणत असेल तर मला वाटतं की हा निर्णय स्वागतार्ह आहे. म्हणजे शाळेच्या वेळात नक्कीच बदल करावा. लवकर निजे लवकर उठे त्याचे आरोग्य लाभे. म्हणजेच काय तर सकाळी लवकर उठण्याने आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी बनतं. मुले सकाळी लवकर उठून शाळेमध्ये जेव्हा छान प्रसन्न वातावरणामध्ये येतात त्यावेळेला त्यांच्याकडनं आपण योगा, व्यायाम प्रकार, अध्ययन म्हणजे अभ्यास, दुसरं प्रार्थना या सगळ्या संस्कारांची पूर्तता करून घेत असतो. आणि हे सगळे संस्कार उत्साहवर्धक वातावरणामध्ये, प्रसन्न वातावरणात, सकारात्मक ऊर्जेमध्ये मुलांकडनं करून घेतो. त्यामुळे नक्कीच त्याचा फायदा मुलांना होतो. दरम्यान कल्याणमधून काही पालकांच्याही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, पाहूयात. सकाळी एकतर मुलं लवकर, एक तर कच्ची झोप त्यांची, त्याच्यातून त्यांना उठवा आणि मग त्यांना चहा नाश्ता दिला तर खात पण नाहीत, त्याच्यामुळे उपाशी यायला लागतं. त्यांना टिफिन बनवायचा असतो, मुलांना आंघोळ घालायची, सगळं तयारी करून पाठवायचं म्हटलं तर आमची खूप घाई होते. आणि दुपारची जर शाळा असेल तर आम्हाला रिक्षाने यावं लागतं, तर हे सगळं म्हणजे आम्हाला सोपं पडेल. सकाळची शाळा ही असावीच मुलांची, कारण त्यातून मुलांना एक प्रकारे सकाळी लवकर उठून सवयी, चांगल्या सवयी लागल्या जातात. सकाळी लवकर उठणे तर आरोग्यासाठी पण चांगले आहेत तसा विचार केला तर 8च्या दरम्यान असावी सकाळची शाळा. लहान लहान मुलं असल्यामुळे ते कंटाळतात, पण तरी पण म्हणजे त्यांना उठवावं तर लागतंच, कारण शाळेसाठी ते उठतातच. सकाळची शाळा असावी. हो असावी, पण म्हणजे एका तासाचा जरी फरक पडला तरी चालेल. 7ची शाळा 8ला केली तर ते बेटर होईल असं म्हणजे आमचं तरी मत आहे. कारण मुलं सकाळी 6 वाजल्यापासून उठायचं म्हणलं तर खूपच कंटाळा करतात. तर राज्यपालांनी एका कार्यक्रमामध्ये शाळेच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या आणि त्यानंतर पुण्यातूनही आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेत पालकांशी बातचीत केलेली आहे आणि पालकांच्या पुण्यातून काय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, पाहूयात. सकाळी लवकर उठायला म्हणजे नाश्ता तर त्यांना मिळतच नाही सकाळचं, कारण स्कूल जर लवकर असेल तर माझ्या मुलीचं स्कूलच 8:30 वाजता आहे, मग तिला 8:30 सोडवावं लागतं. 9ला स्कूल आहे, पण तिला तर खूपच उशीर होतो. नाश्ता करणं म्हणजे तिला जमतच नाहीये, खायला होतच नाही तिला. जेव्हा आपण टिफिन देतो तो टिफिनच फक्त दुपारी त्यांना जो लंच ब्रेक होतो त्याच्यामध्ये ती टिफिन खाते फक्त, बाकी तर नाही. मुलीच्यासाठी तेवढा प्रॉब्लेम येतो, मुलाचं पण असतो. सायन्स असं म्हणतं की 5 ते 10 वर्षाच्या मुलांना जवळजवळ 9 ते 11 तास झोप हवी, आणि जर ती झोप होणारच नसेल तर मुलांच्या स्वास्थ्यावरती आणि आरोग्यावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सकाळची शाळा जर सकाळी 7:30ची शाळा असेल तर मुलगा सकाळी 6:30ला घरातून निघणार. 30% मुलं रिक्षाने येतात, बसने येतात. 20-25 मुलांना घेऊन ती बस त्या शाळेमध्ये येते. मुलगा उपाशी शाळेत येतो. अनेक गोष्टीमुळं फरक पडतो एका घटनेमुळं. ती शाळा सकाळी 8:30 नंतर असावी आणि कमीत कमी ताण आपल्या मुलांवरती कसं देता येईल पालकांनी देखील बघावं. शाळेच्या वेळेपेक्षा 1 ते 1.5 तास मुलांना आधी निघावं लागतं. मुलांची भूक पूर्ण होत नाही, झोप पूर्ण होत नाही, मुलांचं पूर्ण शरीरचक्र बिघडून जातं आणि त्याचा परिणाम शिक्षणावर पण होतो. मुलं फ्रेश राहत नाही आणि मुलांना कुठलाही म्हणजे अभ्यासात वगैरे रस वाटत नाही. मुले दिवसभर असे शाळेत सकाळच्या वेळी पेंगुळलेले असतात. जर मुलांना व्यवस्थित फ्रेश दिसावं असं वाटत असेल आपल्याला तर शाळेचं दुपारचं टायमिंगच योग्य आहे. एकंदरीत सकाळची जी बॅच आहे आमची, फार मुलांची धावपळ होते, आवरणं होत नाही, पोट साफ होत नाही, त्याच्यामुळे पुढच्या गोष्टींच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. आणि परत किती म्हणलं तरी आपण दुपारची टायमिंग हे त्यांच्या अभ्यासाच्या झोपण्याच्या दृष्टीने पण योग्य आहे. सकाळी शाळा नसावी, दुपारच्या टायमिंग योग्य आहे. माझं असं म्हणणं आहे सकाळची शाळा असावी आणि तर परत टाईम उशिरा घ्यावा. सकाळच्या शाळेत हे होतं संध्याकाळी मुलांना ॲक्टिव्हिटी करून घेता येते आपल्याला.
आत्ता काय होतं, दुपारी शाळेला मुलगा 6 वाजता तो दमून गेलेला असतो. शाळेचा अभ्यास, क्लासला पाठवायचा, ॲक्टिव्हिटीला पाठवायचं. आणि ती शक्यतो कुठल्या ॲक्टिव्हिटी सकाळी नसतात, सगळी संध्याकाळी असतात. त्यामुळे ही सगळी गल्लत होती. आणि आपण शाळेत शिकवतो मुलांना सकाळी लवकर उठलं पाहिजे, हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. शाळा सकाळी नको हे म्हणणं कितपर योग्य आहे. ठीक आहे, 7 वाजता नाही घेता थोडी 8:30 वाजता 8:30 वाजता असं चालू करू शकतो आपण. जीवनशैली सगळ्यांचीच बदललेली आहे. त्यामुळे सगळेच रात्री उशीर झोपतात. तुम्ही किती आपण काही म्हणलं तरी सगळेच रात्री, म्हणजे पालक पण उशीर झोपतात, स्टुडंट पण उशीर झोपतात. तर सकाळी लवकर उठायचं, बसमध्ये जायचं म्हटलं तर 1 तास लागतोय, म्हणजे आधी जायला लागतो. त्यापेक्षा 8:30 नंतर जर शाळा चालू ठेवली, आता आमच्या वेळेस जशी होती उशिरा त्यावेळेस ठेवली तरी चालेल. आता मला योग्यच वाटतं ह्या मुलांचा टायमिंग आत्ताचा. नंतर मोठेपणी थोडा टायमिंग थोडा लेट केला तरी चालेल. तर आपण आतापर्यंत पाहिलं मुंबई आणि पुण्यातील पालकांच्या प्रतिक्रिया आणि कल्याणमधीलही पालकांची प्रतिक्रिया. काही पालकांचं असं म्हणणं आहे की सकाळी उठल्यानंतर मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आकलन क्षमता असते, त्यांचा मेंदू अगदी ताजातवाना असतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त ज्ञान ते याच वेळेस ग्रहण करू शकतात. तर काही पालकांचं असं म्हणणं आहे की सकाळी लवकर शाळा असल्यामुळे 7:30 वाजता जर शाळा असेल तर 6:30ला उठावं लागतं. त्यामुळे मुलांचा नाश्ता होत नाही, पोटभर ते जेवत नाही, दुपारी सुद्धा त्यांचा दिवस संपूर्ण तसाच पेंगलेला जातो आणि आळसात जातो. त्यापेक्षा जर शाळांच्या वेळा थोड्या उशिरा असतील तर हे पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठरेल. तर एकीकडे पालकवर्ग असंही म्हणतोय की लहान मुलांच्या शाळांच्या वेळा थोड्या उशिरा असाव्या आणि त्या तुलनेत मोठ्या मुलांच्या शाळांच्या वेळा म्हणजे प्राथमिकमध्ये जी मुलं शिकता आहेत त्यांच्या शाळांच्या वेळा या थोड्या उशिरा आणि माध्यमिकमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या वेळा या तुम्ही लवकर ठेवू शकता, कारण की त्या मुलांमध्ये जास्त समज आलेली असते. तर पुण्यातून आमच्या प्रतिनिधींनी शिक्षकांच्याही प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, पाहूयात. मुलांचा व्यवस्थित झोप झाली, सकाळचं जर व्यवस्थित जर आवरलं गेलं तर दुपारी तर दिवसभर छानपैकी रमून जातो शाळेमध्ये. फिजिकली आपण विचार केला तर सरकारी ऑफिसेस सुद्धा 10-11ला भरतात आणि ते संध्याकाळी 5-6ला सुटतात. आणि ह्या लहान लहान मुलांना किंवा मुलांच्या वयांमध्ये आपण त्यांना कुठेतरी सकाळीच कामाला झोपून देतो ते असं होतं. त्यांचे शारीरिक परिणाम होतात, त्याचबरोबर मानसिक परिणाम होतात आणि व्यवस्थित झोप न झाल्यामुळे मुलांवरती प्रदीर्घ वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक परिणाम दिसून येतात. शाळेची साधारणतः दुपारीच असली पाहिजे. मुळात माझी शाळा ही दुपारच्याच वेळेची आहे, 11 ते 5. आणि यावेळी मुलांचा पूर्ण झोप झाल्यामुळं अभ्यासाकडे खूप चांगलं लक्ष राहतं. सकाळच्या वेळेच्या उठण्याच्या प्रश्न आणि बाकीच्या इतर प्रश्नांमुळं शारीरिकदृष्ट्या ते योग्य नाही असं वाटतं. आणि दुसरा दुपारचा प्रश्न निर्माण होतो की मुलांनी दुपारी करायचं का, त्यामुळे त्याला वेगवेगळ्या क्लासेसला गुंतवलं जातं आणि परत त्याच्यावरती वेगळा लोड दिला जातो. आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं गेलेलं असतं, लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे. हे अगदी पूर्वापार चालत आलेलं आहे. लवकर झोपणं आणि लवकर उठणं हे महत्त्वाचं आहे. मुलांना सकाळी उठायला त्रास होतो त्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे रात्री मुलं वेळेत झोपत नाही. आता याच्यासाठी अनेक कारणं आहेत आणि सध्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मोबाईल. बरीचशी लहान लहान मुलं सुद्धा रात्र या मोबाईलवर गेम खेळणं, व्हिडिओ बघणं हेच सर्व करत असतात आणि त्याचमुळे मुलांच्या झोपेच्या वेळेमध्ये बदल झाला आणि पर्यायाने त्यांच्या उठण्याच्या वेळेमध्ये बदल झाला. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. दरम्यान मुलांसाठी शाळेची योग्य वेळ नक्की काय ठरू शकते आणि मुलांसाठी किती तासांची झोप आवश्यक असते सांगतायत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे. पाहूयात. मुलं साधारण 10 वाजता झोपली तर सकाळी त्यांनी 7:30-8 वाजता मुलं उठू शकतात आणि मग त्यांची झोप पूर्ण झालेली असते आणि ती झाल्यानंतर मग ती फ्रेश होऊन जाऊ शकतात. नाश्ता करून शाळेत आलेली मुलं दुपारचा डबा आणि मग संध्याकाळी परत नाश्ता आणि घरी जेवण असा जो दिनक्रम आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्याकरता योग्य वेळेला शाळा सुरू होणं, मुलांना ॲक्टिवेट करणं, मुलांकडनं फिजिकल ॲक्टिव्हिटी शाळेच्या तासामध्ये पण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याकरता माझ्या मते
10, 10:30 हा टाइम चांगला आहे. लवकर निजे लवकर उठे त्याचे उत्तम आरोग्य धनसंपदा लाभे असं आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहे. सकाळी मेंदू ताजातवाना असतो, आकलन शक्ती चांगली असते, पर्यायाने शिकवलेलं सगळं चांगल्या पद्धतीने समजतं आणि लक्षात राहतं असं तज्ज्ञ सांगतात. तर सकाळची शाळा हा चांगला पर्याय आहे. मात्र यासाठी मुलांना रात्री वेळेत झोपणे गरजेचे आहे आणि पुरेशी झोप घेणेही आवश्यक आहे. वास्तविक मुलांची झोप पूर्ण होत नाही म्हणून शाळांच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव राज्यपाल रमेश बैस यांनी दिलाय. त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. अनेक पालकांना देखील हा प्रस्ताव योग्य असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळेच निर्णय घ्यायचा असेल तर सगळ्या बाजूंचा विचार करून योग्य पद्धतीने करावा अशी मागणी आहे. जयम विशेषमध्ये आणखी एका विषयाचं विश्लेषण बघायचं आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.